या अभंगामध्ये श्री संत श्रीमंत एकनाथ महाराज म्हणतात, आवडतं व्हायचं असेल तर देवाचं व्हा, नाहीतर संताचं व्हा. नाहीतर काही काही माणसाला म्हणतात मी लय या समाजात लाडका आहे, पण त्याला हे माहित नसतं ज्या जगद्गुरु तुकोबरायानं स्वतःच्या संसाराची राखरांगोळी केली, अहोरात्र देवाचा विचार, नेहमी जगाच्या कल्याणाचा विचार केला, तरी हा समाज त्या जगद्गुरु तुकोबरायाचा ज्ञानोबरायाचा नाही झाला तर आपला काय होईल. आणि आपण ती अपेक्षाही करायची नाही. तसं तर आपण या समाजाचा विचारच करायचा नाही. हा समाज तिरस्कारच करत असतो. आणि तुम्ही समाज ज्यांचा तिरस्कार करतो, देव त्यांचं कल्याणच करतो. आणि समाज ज्यांचा उद्या उद्या करतो, देव त्यांचा ख्याकनाच करतो. तुम्ही मागचा इतिहास पहा. अहो समाजाने त्रास दिला, जगाची आई झाले माझे ज्ञानोबा. अहो लोकांनी गाता पाण्यात बुडवला, जगद्गुरु झाले माझे तुकोबा. अहो जवळच्यांनी त्रास दिला, हो छत्रपती झाले माझे शोभा. म्हणून आपण या समाजाचा विचार करायचा नाही. आपण किती चांगलं काम करू द्या, हा समाज 100% गुण कुणालाच देत नाही. हा समाज कायम 40% आपल्या विरोधात राहणार. मी तर म्हणतो 40% नाही, 100% राहू द्या. फक्त देव आपल्या विरोधात नाही गेला पाहिजे. आणि देव जर आपल्या एकदा विरोधात गेला ना तर काय होतंय सांगू. देव झाला पाठीमोरा, नसती विघ्ने येती घरा. देव जर आपल्याला पाठीमोरा झाला, देवानं आपल्याकडे पाठ फिरली ना, देवानं आपला विरोध केला ना, तर नसलेले विघ्न आपल्या घरात येतात. म्हणून देव आपला कसा जखा होईल हे पाहायचं. या समाधान करू द्यावं तिरस्कार. तू म्हणता महाराज तिरस्कार केल्यावर कसं जमन, या समाधान तिरस्कार केल्यावर कसं जमन. अहो जग जमतंय, फक्त देव आपला सखा झाला पाहिजे. आणि एकदा जर देव सखा झाला ना, तुम्ही म्हणता समाज, हा समाज ऑटोमॅटिक माग पळतो. देव सखा जरी अवघे विश्व कृपा करी. हा समाज कुणाला बी नाव ठेवतो. आता एखाद्यानं 4 व्हीलर गाडी घेऊ द्या, महाराज आपलं काम काय, तो आपल्याला आदराने बोलवतो. महाराज गाडी घेतली आरती करायला, पेढे खायला, चला. मग महाराज आपलं काम काय, तिथं जायचं, आरती करायची, पेढे खायचे, गपचीप घरी यायचं. पण महाराज नाही, आरती टाइम झाला असं केलं, 4 जण गाडीच्या माग. कोणते, कुचरवाट्याचे अध्यक्ष. कुचर हा शब्द महिला मंडळाला लवकर कळण, कारण की जे शिजत नाही आणि भिजत नाही त्याला म्हणतेच कुचर. आणि महाराज हे पाहिजेच बी. हे असल्यावर आपल्या मागची नकळत कळत राहील, घाण कोण साफ करीन. म्हणून हे पाहिजेच बी. असं केलं की 4 जण गाडीच्या माग. त्याच्यातलं एक जण म्हणते, अरे लय भारी गाडी घेतली. दुसऱ्यानं म्हणावून चांगली गाडी घेतली, भारी गाडी घेतली. दुसरं काय म्हणते महाराज माहिती का, हप्त्याव घेतली असन. अरे हप्त्याव घेऊ का सप्त्याव घेऊ, तू याच्यानं घडली नाही म्हण ना. पेढे काय आरती कर, गपचीप घरी जाय ना. पण नाही महाराज, काही काय माणसाला पुढचंच बोलायचं सव असते. असंच आमच्या गावात एक सकातात्या होते, त्यांना सुद्धा पुढचं बोलायची सव होती. त्यांना सुद्धा पुढचं बोलायचं होती. महाराज मला माझ्या मित्राचा फोन आला की महाराज वडिलांचा 14वा आहे, दुपारी कीर्तन ठेवलं, जेवण करता या. मी म्हणलं ठीक आहे. मग मला सोबत कोण नव्हतं म्हणून बस स्टँडला सकातात्या बसलेले होते. मग मला माहित होतं सकातात्या पुढचं बोलते, पण मी म्हणलं ती 14वा आहे, दुःखाचा प्रसंग आहे, तिथं कशाला काय बोलते, म्हणून मी नेलं सोबत. तिथं एक असा हॉल होता, त्या हॉलमध्ये 10-15 पाहुणे बसलेले होते. आणि ज्याचे वडील वारले होते त्याची चप्पी गिप्पी केली होती. मग महाराज आमची जे हरी विचारपूस झालं, कस काय झालं काय झालं. महाराज ज्याचे वडील वारले होते तो काही कामानिमित्त बाहेर गेला, आणि बाहेर गावचा एक पाहुणा आला, त्याचं सुद्धा मुंडन केलेलं होतं. आणि योगायोग असा झाला की ज्याचे वडील वारले होते तो पाहुणा त्याच्याच जागेवर बसला. आणि महाराज सगळे शांत होते. मग सकातात्याने काढला अनुमान प्रमाण. सकातात्या म्हणले त्याची चेपी केली, ह्याची चेपी केली,
भाऊ भाऊ असावा. पण त्या पाहुण्याला सगळे बोलू लागले, ह्याला कोणीच बोलायना. त्यावेळेस सकाळी म्हणले गरीब असावा, लहान असावा. महाराज गरीबाला कोण बोलत नाही, पैशावाल्याला सगळे बोलतात. सकाळी मनातली मनातच म्हणले मी बोलतो याला. सकाळी म्हणले महाराज थोडं मागं व्हा बरं. मी मागं झालो. सकाळ्याने हाताची घडी गिडी घातली. सकातात्याने एवढा चेहरा पाडला की जसं काय सकातात्याचाच बाप मेलाय. सकाळच्या म्हणते अवघड झालं. त्या पाहुण्याला वाटलं ह्या मेलेल्या म्हातारीविषयी बोलत असन. तो पाहुणा म्हणला अवघड झालं. त्यावेळेस सकाळच्या म्हणले जाऊ द्या, एक दिवस सगळ्याला जायचे, तुम्हाला जायचे, मला जायचे. तो पाहुणा म्हणला हो खरं आहे. मग सकाळच्या म्हणले जाऊ द्या, तुमचे वडील वारले ना, आपण देवाला अशी प्रार्थना करू की तुमच्या वडिलांच्या आत्म्याला शांती लाभो. मग त्या पाहुण्यानं वर पाहितलं. तो पाहुणा म्हणला अरे म्हाताऱ्या, मा बाप अजून जिताय रे. मग त्यावेळेस सकाळच्या म्हणले तुम्ही काऊन चेपी केली. मग तो म्हणला बाप मेल्यावर चेपी करतात का. अरे मी आताच तिरुपती बालाजीहून आलो. असं महाराज काही माणसाला पुढचंच बोलायचं वाचली. म्हणून आपण याचा मला विचारच करायचा नाही, अपेक्षा करायची तर देवाकडे करा. या समाजाकडे काय करता का, कारण हे ते नाही झाली कुणाची निराश आल्या याच कास कृपेविसी. या समाजाला आपण कौरक आवडतो. जोपर्यंत आपण या समाजाला 4-2 रुपये खर्च करू तोपर्यंत, जोपर्यंत आपलं बरं चाललं तोपर्यंत. का, कारण समाज सुखाचा सोबती आहे. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत एकाळीचे नाही कोणी. हा समाज आपल्याला अंतकाळी कामी येणार नाही, तर आपल्या अंतकाळी कोण कामी येणार आहे, तर अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा. तर आपल्याला अंतकाळी तो पंढरीश पांडुरंग परमात्मा कामी येणार आहे, काळाच्या तावडीतून सोडवणार आहे. म्हणून आवडतं व्हायचंच असेल तर देवाचं व्हा. तुम्ही म्हणता महाराज देवाचं आवडतं व्हायचं, पण कसं व्हायचं, तर महाराज जे देवाला आवडतंय ते आपण केलं पाहिजे. मग देवाला काय आवडतंय ते महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. आवडे देवाची तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तर देवाला नाम घेतलेलं आवडतं. मग आपण जर नामाचा उच्चार रात्रंदिवस केला तर आपण देवाचे आवडते होतो. आणि एकदा जर आपण देवाचे आवडते झालोत ना, लाडके झालोत ना, मग आपल्या केवढं संकट येऊ द्या, त्या संकटाचं निवारण देव करतो. मागे पुढे उभा राया सांभाळीत, आलिया आगात निवाराया. तुम्ही म्हणता महाराज देवानं कोणाचं मागं पुढे उभं राहून निवारण केलं, तर आपल्याला हे पाहण्यासाठी महाभारताकडे जावं लागेल. ज्यावेळेस कौरवाचं आणि पांडवाचं युद्ध झालं, मला सांगा कौरव किती होते हो, 100. पांडव किती होते, 5. मग मला सांगा 5 मारायला पाहिजेत का 100? खरा जर विचार केला तर 5च मारायला पाहिजेत. पण असं न होता 100चा नायनाट झाला आणि 5तल्या एकाच्या केसाला सुद्धाही धक्का लागला नाही. तुम्ही म्हणता असं कस काय, असंच आहे महाराज, पहिल्यापासूनच खऱ्याची माय मेलली आहे. बरं ज्या देवानं पांडवासाठी 100 कौरव मारले, त्या कौरवानं देवाचं काय वाईट केलं तो? बरं ज्या पांडवांसाठी केलं ते पांडव कसे होते, अहो तसं तर त्यांच्या कुळाकडे पाहितल्या दोष लागतंय. महाराज एके ठिकाणी म्हणतात कागाची विष्टे जन्म पिंपळाची, पांडव कुळासी पाहता दोष. तसं तर त्यांच्या कुळाकडे पाहितल्या दोष लागतंय. पण काही गोष्टी पटवून देण्यासाठी काही गोष्टी सांगाव्याच लागतात. जसं की केवढाही मोठ्या कीर्तनकारांना, काल्याच्या कीर्तनला केवढाही मोठ्या कीर्तनकारांना गोपाळांच्या चोऱ्या सांगितल्याशिवाय काल्याचं कीर्तन पूर्ण होत नाही. मग मला सांगा चोरी करणं चांगलं आहे का वाईट आहे? कोण म्हणलं चांगले, तर महाराज नाही, चोरी करणं चांगलं नाही, तरी त्या सांगाव्याच लागतात. का? कारण की त्यांनी देवाला धरून कार्य केलेलं असतं, त्यांनी देव जवळ केला म्हणून
काही गोष्टी वाईट असून सुद्धा चांगल्याच म्हणाव्या लागतात. आता पांडवांचा जर विचार केला तर पांडवांकडे काय चांगलं होतं? एका पुरुषाला 2, 3, 4, 5 बायका साहजिक आहेत. 2 पर्यंत माझ्या पाहण्यात आहे. आणि महाराज आजच्या काळात तर एक भेटणं कठीण आहे. आणि ज्यांचे लग्न राहिले दादांनो, तुम्हाला बी हात जोडून विनंती आहे. तुम्ही लय काळी आहे, लय गोरी आहे, लय जाड आहे, लय पातळे असं म्हणीतच बसायचं नाही. लय स्कॉर्पिओ फॉर्च्युनर म्हणीतच बसायचं नाही. लय स्कॉर्पिओ फॉर्च्युनर इनोवा म्हणीत बसता तर हाय ते टमटम सुद्धा निघून जाईल. म्हणून लय स्कॉर्पिओ फॉर्च्युनर इनोवा स्कॉर्पिओ असं म्हणीतच बसायचं नाही. भेटन ते डुगडुग धरायचं. महाराज दादांनो, ज्यांचे लग्न झालेत तुम्हाला बी हात जोडून विनंती आहे, तुम्ही त्यांना चांगलं सांभाळा. महिला मंडळ लक्ष असू द्या, मी तुमच्याकडून बोललो बरं काय. फक्त मला कीर्तन संपल्यावर खाली हातानं जाऊ देऊ नका. तसं काय नाही. आम्ही सोलापूरकडे गेलतो. सोलापूरकडे माझं कीर्तन होतं गणेश उत्सवात. म्हणून मी असं कीर्तन संपलं, मी असं खुर्चीवर बसलो. त्या महिला मंडळीला रांगच धरली. पाया पडायला दक्षिण द्यायल्यात, पाया पडायला दक्षिण द्यायल्यात. मी म्हणलं असं का? त्यावेळेस त्या म्हणल्या, महाराज आमच्या इकडं महाराज जर मुंजा आला तर आम्ही त्याला खाली हातानं जाऊ देत नाही. मग तुमचं तुम्ही पहा. महाराज एकदा असंच झालं. महाराज आपण बाई माणसोबत कधी वाद करू नये, भांडणं करू नये. एकदा असंच झालं. एका गावी सप्ताह सुरू होऊन 36 वर्ष झाले आणि त्याच गावातल्या व्यक्तीचं लग्न होऊन सुद्धा 36 वर्ष झाले. म्हणजे सप्त्याची स्थापना आणि लग्न एकाच दिवशी होत. मग महाराज त्या गावचा नियम होता 7 ते 9 कीर्तन, 9ला भोजन. अख्खं गाव कीर्तनला यायचं. पण हा पट्ट्या 36 वर्षात एकदा सुद्धा कीर्तनला आला नाही. त्याची बायको धार्मिक होती आणि त्याची बायको धार्मिक असल्यामुळे त्याच्या पतीला म्हणाली, अख्खं गाव कीर्तनला यायले आणि तुम्हीच आहे ना. मग बायकोनं आग्रह केल्यामुळे हागडी आला कीर्तनला. कीर्तनला आला आणि त्या दिवशीच्या महाराजांना त्यांच्या कीर्तनात सांगितलं की बाई माणसाच्या अंगात 36 नखरे असतात. महाराज या पट्यानं अख्खं कीर्तन सोडलं. फक्त 36 नखरेच लक्षात धरले आणि नखरे घेऊनच घरी गेला. गडी तसा नखऱ्याचाच होता म्हणून नखरे घेऊनच घरी गेला. आणि घरी गेल्यावर केलं सुरू त्यानं. आपल्या लग्नाला 36 वर्ष झाले आणि महाराज म्हणले बाई माणसाच्या अंगात 36 नखरे असतात. कुठले दाखव, व्यक्तरी नखरा दाखव, व्यक्तरी नखरा दाखव. सकाळी तेच, दुपारी तेच, रात्री तेच. महाराज त्याच्या पत्नीला वैताग आला आणि त्याची पत्नी त्या महाराजाकडे गेली. त्या महाराजाने म्हणली, महाराज तुम्ही काय सांगून तुला? तुम्ही म्हणले की बाई माणसाच्या अंगात 36 नखरे असतात. मग माझ्या मालकानं मला वैताग दिलाय. एक तरी नखरा दाखव, एक तरी नखरा दाखव. ते महाराज ते साधे सुधे महाराज नव्हते. ते महाराज म्हणले, असं होय, असं औषध देतो की एका चक्रातच गुण आला पाहिजे. करा कान इकडं. काय कान मंत्र द्यायचा ते दिला. काय कान मंत्र द्यायचा ते दिला. महाराज ती घडी गेली, त्यानं केलं सुरू. एक तरी नखरा दाखव, एक तरी नखरा दाखव. त्यावेळेस त्याची बायको म्हणली, आपले तसेच शेतातले कामं राहिलेत, तुम्ही जा, मी येते डबा घेऊन मागून. मग तो म्हणला, ठीक आहे, पण येताना एक तरी नखरा घेऊन ये संग. ती म्हणली, ठीक आहे. महाराज त्याच्या पत्नीनं मस्त असा बेत केला. बाजऱ्याची भाकर, आंबाड्याची भाजी. भाकरी बांधल्या, पाण्याला कोळंब घेतला, निघाली. आणि महाराज शेताच्या वाटेला गावाच्या बाहेर अशी एक नदी होती. त्या नदीला 12 महिने पाणी राहायचं. मग त्याची पत्नी त्या नदीवर गेली, 2 मासे धरले, कोळंब्यात टाकले, निघाली शेताकडे. महाराज या पट्याचा नांगर सुरू होता. मग महाराज त्याच्या पत्नीनं त्याच्या नांगरटीत मासे टाकले. त्याला आवाज दिला, वैभव ऐकता का, आपल्या नांगरटीत मासे निघालेत, मासे. त्यावेळेस तो म्हणला, अशा वैशाखाच्या महिन्यात नांगरटीत कुठं मासे निघत असते, तोय पागल झाली का काय?
त्याचं नांगर सुरू होतो म्हणला. तो म्हणला सर्जा राजा. त्यावेळेस ती म्हणली मी म्हणते म्हणून तरी माझं पा सोनू तुझ्या माझा भरोसा नाही का. मग महाराज त्यानं मागं पाहितलं. तो म्हणला खरंच की महाराज ते मासे असे जिवंतच होते, असे टना टना उड्या आणू लागले. मग महाराज तो म्हणला की इकडे कोळंबा टाकू दे पाण्यात. टाकली पाण्यात. त्यावेळेस तो म्हणला भाजी काय जेवायला काय केलंय. त्यावेळेस ती म्हणली बाजऱ्याची भाकर आंबाड्याची भाजी. तो म्हणला कॅन्सल. आगडी काय माळकरी नव्हता. तो म्हणला घरी जाय आणि माशाची भाजी बनव. ती म्हणली ठीक आहे. महाराज ती निघाली. पण महाराज याच्या अंगातली काही नकरी गेलेच नव्हती. हा म्हणला हा त्या नकऱ्याचं काय झालं. ती म्हणली आणलेत पण घरी ठेवलेत या. महाराज हा 6 वाजता आला घरी. त्याचं येशी पशीच घर होतं आणि येशीमध्ये 50-50 माणसं बसलेली होती. हा गोट्यात गेला, बैल बांधले, घरात आला. तो म्हणला वाढ बरं जेवायला. मग महाराज तिनं वाढली बाजऱ्याची भाकर आंबाड्याची भाजी. महाराज गडी आधीच गरम होता आणि ती बाजऱ्याची भाकर आंबाड्याची भाजी पाहू लालबुंग झाला. तो म्हणला माशाची भाजी कुठे कुठे. त्यावेळेस ती म्हणली मासे कोणते मासे. त्यानं महाराज एक कान सुळा तोडली. तो म्हणला माझ्या हातानं धरून तुझ्याकडे दिले. ती म्हणली कवा आणि कोणते मासे. त्यानं डबल एक टाकली. महाराज त्याची पत्नी ओरडतच बाहेर आली माझा नवरा मला हाणायलाय म्हणून. महाराज माणसाला भांडणच पाहिजेत. लगेच ते 50-50 माणसं गोळा झाले. त्याच्यातले वयस्कर बाबा म्हणाले का आणतोस रे पुरीला का आणतोस. त्यावेळेस तो म्हणाला की बाबा मी नांगरत असताना नांगरटीत मासे निघले आणि मी माझ्या हातानं धरून हिच्याकडे दिले आणि हिला म्हणलं माशाची भाजी बनव. आणि आता घरी आल्या म्हणाली कोणते मासे कुठे मासे. त्यावेळेस ते वयस्कर बाबा म्हणले अरे नशीब तू ही बाई आतापर्यंत तुझ्या इथं नांदली भाग्याचं समज आणि नांगरटीत आणि अशा वैशाखाच्या महिन्यात कुठं मासे निघत असतात होय. त्यावेळेस ते वयस्कर बाबा म्हणाले हा विनाकारण बायकोला आणतोय, हा विनाकारण पोळीला आणतोय, पारे पुरवण्याचा आकार. असा हाणला महाराज कणिक तिंबावा असा तिंबला, असा वाकडा तिकडा झाला. असा गांगोलीकडे पाहायचा आणि हिंगोलीकडे चालायचा. असा रवळगावकडे पाहायचा आणि देवळगावकडे चालायचा. असा वाकडा तिकडा झाला. महाराज शेवटी त्याची बायकोच मदत गेली. त्याची बायको म्हणली जाऊ द्या शेवटी माझा नवराची. मग महाराज त्याला मदत आणलं असं धरलं. ती म्हणली वाढू का जेवायला. तो म्हणला वाढ माय वाढ. सकाळपासून उपाशी पोटानं नांगर आणलाय. घरी आल्यावर जेवण म्हटलं तर गावकऱ्याने अंगाचा पाळ कुरकुरा करून टाकलाय. वाढ माय वाढ. आता खरी गंमत आहे नीट लक्ष देऊन ऐका. मग तिनं वाढली माशाची भाजी. तो म्हणला मासे कुठून आणले माझे. त्यावेळेस ती म्हणली आपल्या नांगरटीतले. मग तो म्हणला मग मगाशीच का नाही वाढले. ती म्हणली तुम्हीच म्हणत होते ना एक तरी नकरा दाखव एक तरी नकरा दाखव. हा झाला एक नकरा. आज 35 शिल्लक आहेत दाखवायचे का. तो म्हणला नग माय उद्या उठतो आणि पंढरपूरला जातो. म्हणून त्याच्यामुळं गडी माणसाने बाई माणसोबत कधी भांडणं करू नये. तसं तर माणसानं जीवनात 6 गोष्टी चुकून करायच्या नाही. कोणकोणत्या तर मी तुम्हाला 3 गोष्टी सांगतो. नारी कलोम बाई माणसोबत कधी भांडणं करायची नाही. व्रता परिग्रह दुर्जनाचा भामट्याला कधी पाठिंबा द्यायचा नाही. आणि दुर्जन संगम दुर्जनाचा संघ कधी धरायचा नाही. या 3 गोष्टी माणसानं चुकून करायच्या नाही. बरं महाराज 5 पर्यंत साहजिक आहे. 2 पर्यंत माझ्या पाहण्यात आहे. एकानंतर 80,000 बायका होत्या. कोणला होत्या ओ रावणाला. एकानंतर 16,108 बायका होत्या. कोणला होत्या श्रीकृष्णाला.
हे साहजिक आहे, पण एका महिला 5 नवरे पाहिले का? तर नाही. पण इथं एका महिला 5 नवरे असून सुद्धा ज्ञानदेव म्हणे व्यासाची या कुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी.